नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण मकर संक्रांत स्पेशल खरपूस अशी सोप्या पद्धतीने गुळपोळी बनवणार आहोत। तर गुळपोळी पहा काय खरपूस अशी तयार झाली आहे। तर रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत। ही गुळपोळी 5 ते 6 दिवस आरामशीर टिकते। संक्रांतीला आपण तिळाच्या खूप साऱ्या रेसिपीज किंवा पदार्थ बनवत असतो, तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गुळपोळी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। गुळपोळी बनवण्यासाठी इथं मी 2 वाट्या इतकी गव्हाची कणिक घेतली आहे। तर आता यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ व 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। गव्हाचं पीठ भरताना मी हलक्या हाताने वाटीमध्ये भरलं होतं चाळून। आता हे आपल्याला कोरडच हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून पिठाचा गोळा आपल्याला पुरी इतकाच घट्टसर असा मळून घ्यायचा आहे। खूप सैलसर ही कणिक मळायची नाही, नाहीतर पोळी करताना पोळीतलं सारण बाहेर येऊ शकतं। तर इथे पहा मी छान घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे। तर असंच आपल्याला पीठ मळायचं आहे। तर पीठ मळल्यानंतर यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे व याला थोडंसं मळून हे पीठ मी 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवणार आहे। कणिक भिजते तोवर आपण आतल्या सारणाची तयारी करू। तर त्यासाठी 1 वाटी मी गावरान तीळ घेतले आहेत। तर तीळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता। तर आता तीळ आपले खरपूस असे भाजून झाले आहेत। तर आता तीळ थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने मी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे घेताना आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे मी अगोदरच भाजून घेतले होते। आता हे मिक्सरला आपल्याला चालू बंद करत फिरून घ्यायचं आहे। एक सलग फिरवायचं नाही, नाहीतर याला तेल सुटतं। तर आता हे मिक्स फिरून घेतल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। ज्या वाटीने तीळ शेंगदाणे घेतले सेम त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी इतका गूळ घ्यायचा आहे। गूळ भरताना सपाट वाटी भरला आहे व सुरीने बारीक चिरून घेतला आहे। गूळ भरताना गच्च दाबून भरायचा नाही, हलक्या हाताने भरायचा आहे। आता हे मिश्रण आपण मिक्सरला परत फिरून घेणार आहोत, म्हणजे छान एकजीव होईल व यातले गुळाचे खडे पण यामध्ये मिक्स होतील। तर आता इथं मी सगळं मिश्रण चालू बंद करत फिरून घेतलं आहे। तर याचा लाडू तयार होईल अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे। तर हे पहा, या मिश्रणाला खूप जास्त फिरवायचं नाही मिक्सरला, नाहीतर तेल सुटू शकतं। तोवर आपली कणिक पण छान भिजली आहे। तर आता कणिक थोडीशी मळून घ्यायची आहे। कणकेमधला मी लिंबाच्या आकारा इतका गोळा घेतला आहे। इथे पहा, गोळा घेताना आपल्याला खूप मोठा घ्यायचा नाही। तर आता याला आपण गव्हाच्या पिठामध्ये बुडून घेणार आहोत। तर इथं मी गव्हाचं पीठच घेतलं आहे। तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही अवश्य घ्या किंवा मैदा घेऊ शकता। आता याची आपल्याला एक वाटी तयार करून घ्यायची आहे। वाटी मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची आहे व कडेने थोडीशी पातळ करायची आहे। आता यामध्ये आपण सारण भरणार आहोत। तर इथं मी 2 मोठे चमचे व वरती अर्धा चमचा इतकं सारण भरलं आहे अंदाजे। तर आता सारण आपल्याला खूप कमी किंवा खूप जास्त भरायचं नाही। सारण भरल्यानंतर सारण अंगठ्याने खाली दाबायचं आहे व बाहेरची कणिक आपल्याला हाताने अशा प्रकारे वरती घ्यायची आहे। तर आपण पुरणपोळीचा उंडा भरतो सेम त्याच पद्धतीने हा उंडा आपल्याला भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बंद करताना अगदी व्यवस्थित बंद करायचा आहे व वरची कणिक आलेली काढून टाकायची आहे। आता हा गोळा हातावरती थोडासा मी थापून घेणार आहे। अशा पद्धतीने खूप जोर देऊन थापायचा नाही, हलक्या हाताने थापायचा आहे। आता याला परत आपण गव्हाच्या पिठामध्ये बुडून घेणार आहोत व पोळपाटावरती अशा पद्धतीने हलक्या हाताने पसरून घेणार आहोत। जर का इथं तुमची कणिक खूप सैलसर असेल तर आत भरलेलं सारण बाहेर येऊ शकतं। त्यामुळे सारण जर कोरडं असेल तर आपली मळलेली कणिक देखील घट्ट हवी, किंवा सारण जर तुम्ही गूळ वितळवून तयार करणार असाल, जर सारण तुमचं थोडंसं आतलं सैलसर असेल तर कणिक पण आपली थोडीशी मऊ लुसलुशीत असायला हवी। ही खूप महत्त्वाची टिप आहे।
तर आता ही पोळी हलक्या हाताने मी लाटून घेतली आहे। पोळ्या तयार करताना आपल्याला मध्यम तयार करून घ्यायच्या आहेत, खूप मोठ्या किंवा खूप छोट्या करायच्या नाही। तर अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे, अगोदर मधला भाग व नंतर साईडचा भाग। तर सारण पहा आपलं कडेपर्यंत छान पसरलं गेलं आहे। पोळी तयार झाल्यानंतर तव्यावरती भाजून घ्यायची आहे। तर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे, कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही। हलकीशी तुम्ही मोठी करू शकता, पण खूप मोठ्या गॅसवरती किंवा हाय फ्लेमवरती आपल्याला ही पोळी भाजायची नाही। जर का तुम्ही मोठ्या फ्लेमवरती जर ही गुळपोळी भाजली तर ही गुळपोळी तव्याला चिकटू शकते व खरपूस अशी भाजली जात नाही व ती खुसखुशीत पण तयार होत नाही। तर गुळपोळी पहा मस्त अशी आपली फुगली आहे व तयार झाली भाजून। एक गुळपोळी भाजायला अंदाजे मला 5 ते 6 मिनिटे इतकी लागली। तर आता यावरती आवडीनुसार तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता। जर तुम्हाला ह्या गुळपोळ्या प्रवासात न्यायच्या असतील तर यावरती तेल तूप काहीही न लावता तुम्ही अशाच भाजून घेऊ शकता। जर गुळपोळीवरती खूप सारी पिठी असेल तर सुती कापडाने ती पिठी झटकून घ्यायची आहे व नंतरच या गुळपोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। तर आता मी सगळ्या अशाच पद्धतीने गुळपोळ्या भाजून घेणार आहे। तर आता मी परत एकदा तुम्हाला गुळपोळी लाटताना दाखवत आहे। गुळपोळी लाटताना खूप जोर देऊन सुरुवातीला लाटायची नाही, हलक्या हाताने अगोदर लाटून घ्यायची आहे। एकदा का सारण पसरलं की नंतर तुम्ही हळूहळू जोर देऊन लाटू शकता व याला खूप जास्त पिठी लावायची नाही। जर का वाटलं सारण खूप बाहेर येत आहे तरच तुम्ही याला पिठी लावू शकता। तर इथे पहा आपलं सारण अगदी कडेपर्यंत पसरलं आहे। तर रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।